शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी काल राजीनामा दिलेला आहे। त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत भुजंग पाटील। पाटील, काय सांगाल, तुमच्या राज्य संघटकांनी काल राजीनामा दिला आहे? आपल्याला माहीत आहे, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ पवार यांच्यावर विश्वास दाखवून उद्धवजींनी त्यांना उमेदवारी दिली। 71,000 मतं त्या मतदारसंघात शिवसेनेच्या निशाणीवर भेटलेले आहेत। ते मतदान उद्धवजीच्या विचाराचं मतदान आहे। असं असताना सुद्धा आपल्या पराभवाचं नेमकं कारण त्यांनी त्या ठिकाणी तपासून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या ताकदीनं त्या निवडणुकीमध्ये उतरावायला पाहिजे होतं, पण त्यांनी असं न करता पक्षांच्या नेत्यावर आरोप करून आज त्यांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला। पक्ष त्यांनी सोडायचा निर्णय घेतला त्याबद्दल आमचं काही मत नाही, पण पक्ष सोडताना पक्षांच्या नेत्यावर मोठ्या प्रमाणात असा आरोप करणं आणि जाणं हे कुठेतरी आमच्या जिव्हारी लागलं आहे। म्हणून आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख, आमचे मित्र बबन बारशे, आम्ही या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी एकनाथ पवार यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। दुसरे जिल्हा प्रमुख बबन बारशे सोबत आहेत। एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर आपले जे ठाकरे गटाचे नेते आहेत, वरिष्ठ नेते, त्यांच्यावर आरोपसुद्धा केला, गंभीर आरोप केले। कसं पाहता याकडे? एकनाथ पवार यांनी महाराष्ट्र संघटक पदाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या पक्षात जाण्याचे वक्तव्य केले, पण जात असताना शिवसेनेचे नेते यांच्यावर की शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे हे जे वक्तव्य केलं ते एकनाथ पवारांना अतिशय चुकीचं केलं। एकनाथ पवारांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुमचा जो पराभव झालेला आहे, तुमची जी पद्धत आहे, कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची पद्धत तुमची बरोबर नाही। तुमच्या जवळचे कार्यकर्ते उद्या मतदान आहे म्हणलं की आज हळूहळू बाजूला निघून गेले। या तुमच्या पद्धतीमुळं तुमचा पराभव झालेला आहे आणि तुम्ही यानंतर जर शिवसेनेवर खापर फोडत असाल, कदापि नांदेड जिल्हा शिवसेना आपले हे वक्तव्य खपवून घेणार नाही। तुम्हाला लोहा कंदारच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेही आम्ही शिवसेना फिरू देणार नाही, असं जाहीर आव्हान मी एकनाथ पवार यांना करतो। राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनतामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती। मुळातच एकनाथ पवार हा भाजपचा दलाल आहे की त्यांनी ज्या पिंपरी चिंचवड भागामधून एका टेल्को कंपनीचा कामगार होता, मग तत्कालीन तिथले आमदार महेश जगताप तिथं भाजपमध्ये आल्यानंतर ह्या एकनाथ पवाराचं तिथं भाजपमध्ये डाळ शिजत नव्हतं। भारतीय जनता पार्टीनं वाळी टाकल्यानंतर आपलं काही दलाली चालत नाही म्हणून सन्माननीय पक्षप्रमुखांना विश्वासात घेऊन, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन खंदार लोहा मतदारसंघावर कब्जा केला। कब्जा करून निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला ठेवून उपऱ्यांना पदं दिले। उपऱ्यांना पदं देऊन निवडणुकीच्या काळामध्ये निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना कोणालाही खंदारलोहा मतदारसंघामध्ये प्रचाराला बोलले नाही। एकंदरीत माझा विश्वास आहे की भाजपनी आताही त्याच्या ऑफिसमध्ये, जेव्हा त्यांनी शिवसेनेमध्ये होते त्याचं भाजपचं, नितीन गडकरीचं, देवेंद्र फडणवीसचं पिंपरी चिंचवडच्या ऑफिसमध्ये फोटो होता भाजपचा। म्हणजे एक खबऱ्या म्हणून, भाजपचा खबऱ्या म्हणून एकनाथ पवार शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेचं अंतर्गत सगळं माहिती घेऊन परत तो बाहेर जात आहेत। आत्ताच आमच्या नांदेड जिल्हा शिवसेनेने जाहीर आवाहन केलेलं आहे की यानंतर जर पक्षश्रेष्ठीवर आमचे सन्माननीय शिवसेनाचे सचिव विनायक राऊत साहेब, सुषमा अंधारेताई, त्यासोबत आमचे संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात यांच्याविषयी जर बोललात तर शिवसेना खपून घेणार नाहीत आणि एकनाथ पवारच हा भाजपचा दलाल आहे आणि तो खबऱ्या म्हणून आमच्या पक्षात आलेला आहे। आमचं पक्षाचं वाटोळ केलं, निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं आणि आता परत आपल्या घरी जात आहे। तर आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की तू जा, पण जात असताना याद राख की जर तुम्ही पक्षश्रेष्ठीवर बोलत असाल तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुखांना आवाहन केलं होतं। आम्ही जे सर्व सिनियर शिवसैनिक यांच्या मताशी आम्ही सहमत। एकनाथ पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यावर जर टीका केली, आरोप प्रत्यारोप केले, तर नांदेड जिल्हा शिवसेना जे आहे ते एकनाथ पवार यांना नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी भूमिका आता पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.